रामकृष्णारी आता संक्रांत आली आणि त्या दिवशी नेमकी एकादशी पण आहे. मग संक्रांत कशावर आली हे म्हटलं सांगू तुम्हाला. संक्रांत वाहन आहे वाघ, उपवाहन घोडा आहे, पिवळे वस्त्र धारण केले आहे, केशराचा टिळा लावला आहे, वयाने कुमारिका आहे आणि बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल हातामध्ये घेतले आहे, पूर्वेकडून येऊन पश्चिमेकडे जात आहे. तर संक्रांत अशा पद्धतीने. आणि संक्रांतीमध्ये विशेष म्हणजे कठोर शब्द बोलू नये, वास्तू तथास्तू म्हणते. संक्रांतीमध्ये जसं आनंद घेता येईल तसा आनंद घ्यायचा आणि एकादशीचा पण आनंद घ्यायचा. कारण पहिल्यांदाच म्हणजे माझ्या पाहण्यामध्ये संक्रांतीच्या दिवशी एकादशी आहे. तर त्या दिवशी तुम्हाला एकादशीच्या दिवशी तर तुम्ही ज्यांची एकादशी येईल त्यांना तर खिचडी खायची नाही असं म्हटलं आहे, पण तुमच्या पद्धतीने तुम्ही फराळ करू शकता आणि संक्रांतीचाही तिळगुळाचा आनंद घेऊ शकता. कठोर शब्द बोलायचे नाही, कुणाला काही दान दिवशी वाटलं, वाण दिवशी वाटलं 100% द्या. त्या दिवशी पिवळं वस्त्र धारण नाही करायचं. संक्रांतीच्या दिवशी जे जे संक्रांतीने धारण केले ते आपण नाही घ्यायचं. तर अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने तुमच्या पारंपरिक पद्धतीने संक्रांत साजरी करा आणि जीवनाचा आनंद मिळवा. नवीन नवीन काहीतरी करू नका. संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि एकादशीच्या पण हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी.